brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काँग्रेस मुक्त भारत करण्याचा विचार करणाऱ्या भाजपने आता सत्तेसाठी थेट काँग्रेसला सोबत घेतलेलं आहे. हे घडलंय मुंबईजवळच्या अंबरनाथमध्ये. म्हणजे एकीकडे आपण बघतोय की काँग्रेस आणि भाजप हे नेहमीच एकमेकांचे विरोधक राहिलेले आहे, प्रबळ विरोधक म्हणून समोर आलेले आहेत. पण दुसरीकडे आता सत्तेसाठी दोघं एकत्र आल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे. अंबर नगर परिषदेची निवडणूक नुकताच पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तिथे भाजपचा जे नगराध्यक्ष ते निवडून आलेले आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई होती. भाजपला जरी कमी जागा मिळालेल्या असल्या आणि शिवसेनेला जरी जास्त जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा आता सत्तेसाठी काँग्रेस असेल, भाजप असेल आणि अजितदादांची राष्ट्रवादी असेल हे एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे अंबरनाथमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि भारतात कुठे जशी युती झालेली नाही तशी युती ही अंबरनाथमध्ये का झालेली आहे हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात अंबरनाथच्या निवडणुकीपासून. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर काही दिवसांपूर्वी अंबरनाथची निवडणूक पार पडलेली आहे आणि याच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामासुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. म्हणजे काँग्रेस आणि भाजपकडनं शिवसेनेच्या जे उमेदवार होते त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. शिवसेनेने बोगस उमेदवार आणले असा सुद्धा आरोप करण्यात आला होता. एका कार्यालयामध्ये ते ठेवल्या असल्याचे व्हिडिओसुद्धा त्यांनी समोर आणले होते. पैशांचं वाटप झाल्याचा आरोपसुद्धा भाजपचे नेते उघड करत होते. अंबरनाथमधला सामना हा शिवसेना विरुद्ध भाजप असाच रंगला होता आणि अंबरनाथमध्ये आपण जर बघितलं तर तेजश्री करंजुले ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या भाजपकडनं आणि दुसरीकडे मनीषा वाळेकर या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. या नगराध्यक्ष पदासाठी त्या निवडणूक लढवत होत्या. खरं तर मनीषा वाळेकर या आधीसुद्धा नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत आणि या दोघींमध्ये खरं तर लढत होती. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं जरी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा तेजश्री करंजुले या निवडून आलेल्या आहेत, त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत. हे सगळं झाल्यानंतर आता जो गट स्थापन केला जातो किंवा एक पॅनल तयार केलं जातं आहे याच्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र आलेले आहे आणि त्यांनी अंबरनाथसाठीचं एक वेगळं त्यांचं पॅनलसुद्धा तयार केलेलं आहे. अंबरनाथ विकास आघाडी असं त्या सगळ्या पॅनलला नाव देण्यात आलेलं आहे. आता जे भाजपकडनं सांगितलं जातं की त्यांनी काँग्रेसला सोबत का घेतलं तर त्यांचं म्हणणं होतं की शिवसेनेने ज्या पद्धतीची सत्ता गेले 20 वर्ष राबवलेली आहे, भ्रष्टाचार आहे, इतर गोष्टी आहेत, या सगळ्याच्या विरोधात आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि विकासासाठी आम्ही एकत्र आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. आपण या अंबरनाथमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये कसं बलाबल राहिलेलं होतं, कोणाला किती नगरसेवक निवडून आलेले आहेत हे एकदा समजावून घेऊयात आणि त्यानंतर ही जी नवीन आघाडी स्थापन केलेली आहे त्यांनी गटनेता नेमकं कोणाला नेमलेलं आहे आणि या गटनेता नेमताना त्यांनी काय म्हटलेलं आहे, ते लेटर काय आहे हे सुद्धा समजावून घेऊयात. जसं मी म्हटलं की तेजश्री करंजुले या नगराध्यक्ष झालेले आहेत. मनीषा वाळेकर या त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. भाजपला आपण बघितलं तर अंबरनाथमध्ये 16 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेसला 12 जागा मिळालेल्या आहेत. अजित पवारांच्या गटाला 4 जागा मिळालेल्या आहेत आणि शिवसेनेला 23 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे या 3 पक्षांपेक्षा शिवसेनेला जरी जागा जास्त मिळाल्या असल्या तरी ते नगराध्यक्ष हे भाजपचे झालेत. अर्थात नगराध्यक्ष आता जनतेमधनं निवडून जातो हे सुद्धा इथं स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. भाजप, काँग्रेस आणि अजित पवार यांच्या तिघांची टोटल बघितली तर ती 32 होते आणि या 32 नगरसेवकांनी एकत्र येत आता एक पॅनल तयार केलेलं आहे आणि त्यांनी आता या सगळ्यामध्ये ते सत्तेमध्ये सहभागी सुद्धा झालेले आहेत. यामध्ये आता शिवसेना हा विरोधी पक्ष तिथे असणार आहे अंबरनाथमध्ये. म्हणजे 23 जागा निवडून शिवसेना हा तिथे विरोधी पक्ष असणार आहे. खरं तर या सगळ्यामधनं गुलाबरावांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली. मात्र काँग्रेसनी या सगळ्या संदर्भातली अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आम्ही त्यांच्यापर्यंत संपर्क करायचा प्रयत्न केला, स्थानिक नेत्यांशी संपर्क करायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. पण आता जी पॅनल काढलेलं आहे, जी आघाडी काढलेली आहे, त्यांचं जे लेटर आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं ते बघूयात. त्यांचा विषय आहे की अंबरनाथ नगर परिषद भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट व अपक्ष यांच्या अंबरनाथ विकास आघाडीच्या गटनेता निवडीबाबत व गटाची नोंद घेण्याबाबत असं त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात तर अंबरनाथ नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट व अपक्ष यांच्या निवडून आलेल्या 14 + 12 + 4 + 1 एकूण 31 सदस्यांची बैठक दिनांक 31/12/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय अंबरनाथ पूर्व, तालुका अंबरनाथ, जे काय त्यांचा ॲड्रेस आहे तिथे संपन्न झाली. या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व 14 सदस्य, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 12 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 सदस्य व अपक्ष 1
असे एकूण 31 सदस्य उपस्थित होते. या सभेत 31 सदस्यांच्या गटाचे नाव अंबरनाथ विकास आघाडी असं ठेवण्यात आलं आहे व गटनेतेपदी श्री अभिजित गुलाबराव करुंजुले पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. तरी आपल्या कार्यालयाकडे याबाबतचे सर्व कागदपत्रे सादर करीत आहोत असं म्हणत त्यांनी हे जे लेटर आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि अभिजित करुंजुले यांची या सर्वानुमते गटनेतेपदी निवडसुद्धा करण्यात आलेली आहे. एक बघतोय आपण की जिथे आपण बघतोय की काँग्रेस आणि भाजप हे नेहमीच एकमेकांचे विरोधक राहिलेले आहेत. इतर अनेक आघाड्या झाल्या, अनेक युत्या झाल्या, प्रत्येक पक्ष एकमेकांसोबत गेला, पण काँग्रेस आणि भाजप कधी एकत्र आलेली नव्हती. ना कधी सत्तेसाठी आली होती, ना कुठल्या गोष्टीसाठी आली होती. पण एकमेव अंबरनाथ असे ठिकाण आहे की जिथे आता सत्तेसाठी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र आल्याचं बघतात आणि एकत्र येऊन एक पॅनल, एक गट तयार केल्याचं सुद्धा या सगळ्यामध्ये समोर आलेलं आहे. खरं तर अंबरनाथची निवडणूक ही शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची केली होती. रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा तिथे सभा घेतल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सभा घेतली होती. खरं तर श्रीकांत शिंदे यांचा लोकसभेचा मतदारसंघ येतो, त्यामुळे श्रीकांत शिंदेंचं सुद्धा याकडे लक्ष होतं. जरी शिवसेनेचे सर्वाधिक जे नगरसेवक निवडून आले असले तरी सुद्धा नगराध्यक्षपद हे भाजपकडे गेलं आणि त्याचबरोबर आता या 3 पक्षांनी एकत्र येत ही आघाडी करून शिवसेनेला कुठेतरी बाजूला ठेवायचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतःची आघाडी स्थापन करून आता ते सत्तेत सहभागी झालेले आहे. त्यामुळे इंटरेस्टिंगली काँग्रेस ही पहिल्यांदाच म्हणायला हरकत नाही भाजपसोबत गेलेली आहे आणि भाजपसोबत या सगळ्यामध्ये सत्तेत सुद्धा असणार आहे. त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करायचं जे स्वप्न होतं भाजपचं त्याच्यामध्ये आता थेट काँग्रेसलाच सत्तेत सहभागी घेण्याचं हे एकमेव उदाहरण असेल हे सुद्धा इथे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला या युतीबद्दल काय वाटतं, या सगळ्या घडामोडीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.